उद्या होणारं हिवाळी अधिवेशन वादळी होणार आहे, कारण विरोधकांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। यापुढे विरोधकांना चहा पानाला नव्हे तर सुपारी पानाला बोलवणार असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे विरोधकांचा अभ्यास हा कच्चा आहे, त्यांनी अभ्यास करून बोलावा असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। तर फडणवीस आणि अजित पवारांनीही विरोधकांच्या आरोपांना थेट उत्तरं दिली आहेत। या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत। भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे। शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे। ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन। त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा। आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते। आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा, चहा पानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा। काय मला त्यांचं कळत नाही। तुम्ही बघा, 23 लोकांनी सह्या केल्यात, 23 लोकांची नावं आहेत, फक्त 7 लोकांच्या सह्या आहेत। म्हणजे नावं तरी टाकताना मग 7चीच टाकायची होती। भ्रष्टाचार कुणी केला, कशामध्ये केला हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। खिचडीमध्ये, बॉडी बॅगमध्ये, ऑक्सिजन प्लांटमध्ये, अरे इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही काही लोक पैसे बनवत होता, कुठं फेडणार हे पाप? आणि ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले हे सगळं बाहेर येईल। आणि म्हणून जे दूध का दूध पाणी का पाणी होईल। ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडे, आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचे, स्वाभिमानाची भाषा करायची। अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो। आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना, प्रयत्न करायला लागतो, पाठपुरावा करायला लागतो, कडकसिंग बनवून चालत नाही। गेल्या 2.5 वर्षात मागच्या अहंकार, आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही, पण का? तुम्ही मागायला पाहिजे ना। आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं। या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत। भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे। शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे। त्याचे पंचनामे करणे, त्यांना मदत देणे, याच्यामध्ये कुठेही आमचं सरकार हात आकडता घेणार नाही। इकडे 2 जण आहेत, तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। शेतकरी हा बळीराजा, आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे। आम्ही त्याच्या तोंडाला पानं पुसणार नाही, आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार।